नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज दुपारी जायचं आहे मला माझ्या सासरी, त्यामुळे इथे म्हणलं चला आज आपण गायची धार काढूया, ट्राय तरी करूया. याआधी मी कधी ट्राय केलं नाही आहे, पण चला म्हणलं. माझे वडील म्हणले तुझं व्हिडिओ पण होईल. व्हिडिओसाठी ना माझे वडील खूप जास्त टॉपिक मला शोधून देतात की हे करू शकते तू, ते करू शकते तू, गावाकडचं जरा जास्त दाखवू शकते. कारण गावाकडचे लोक म्हणजे गावाकडचे ब्लॉग पाहायला लोक जास्त उत्सुक असतात. आणि फर्स्ट टाइम ट्राय केलं पण अजिबात पण जमलं नाही मला. नंतर माझे वडील म्हणले, खरं सांगते बरं का आता मी ह्या ब्लॉगमध्ये, की ते म्हणले थांब मी काढतो आणि नंतर शेवटी उठताना एक सीन घे की तू काढतीये म्हणून. असं म्हणजे खरंच वडिलांची माया किती अटूट असते ना. तर आहे ना, इथे मी आता गायची धार काढत होते, पण ती इतकी म्हणजे हालत होती ना मापाच्या बाहेर. आणि मागे तिचं गोमूत्र वगैरे सगळं मिक्स होतं कॉन्टेंट. गावाकडे ना खरं एक वेगळीच मज्जा असते. मला तर गावाकडे प्रचंड आवडतं. तर इथे ना काही शूट एवढं काही आलंच नाही, कारण कॅमेरा मी मध्ये शूट करत होते, त्यामुळे काय मला एवढं काही जास्त शूट करताच आलं नाही. म्हणजे ॲक्च्युली मी करत होते शूट, पण ते कॅमेरा हलत होता किंवा मग माझा फेस तरी येत नव्हता. जर कोणी शूट करायला असेल ना, तर मग प्रॉपर पद्धतीने शूट आपण घेऊ शकतो, इकडे येऊन तिकडे येऊन. जर कॅमेरा असेल तर कॅमेऱ्याला इकडे ठेवा तिकडे ठेवा, म्हणजे ट्रायपॉड बोलते आहे मी. तर इथे माझे वडील त्यांना धार काढत आहेत आणि एकदम पटापट धार काढतात. किंवा मग ते गायींना पण त्यांचा हात असं लागलेला आहे की रोज धार काढतात म्हणून. आणि घरच्या घरी दूध प्यायला एवढं दूध तर आम्हाला निघतंच. आम्ही काही विकत वगैरे नाही का, काय नाही. घरच्या घरी आम्ही फक्त आम्हाला यूज करतो दूध. हे जे पातेलं आहे ना, हे अर्ध पातेलं निघतं, कारण खूप आता ते वासरू पण मोठं झालं आहे ना, त्याला पण लागतं बऱ्यापैकी. आणि आता म्हणजे खूप दिवसानंतर दूध काही येत नाही, मला वाटतं 2-3 महिने सीझन असतो दुधाचा. तर इथे बघा दूध वगैरे काढल्यानंतर माझे वडील म्हटले जा इथून उठून. मग मी ते छान अशी उठून दूध तुम्हाला आता दाखवत आहे. पाहू शकतात एवढं दूध आता रोजचं आम्हाला एका टायमाचं लागतं. संध्याकाळी पण निघतं दूध, पण संध्याकाळी काय काढत नाही आम्ही. मम्मीला म्हटलं मम्मी बघ मी दूध आणलं आहे हे काढून. मम्मी म्हणले हा काय बोलते. तू आहे ना मालकीन बाई कशाला आहे का नाही. नंतर एक पार्सल आलं होतं, मग तेच मला पोस्टाने पाठवायचं होतं, मग तेच पाठवत आहे. आणि आता जायचं म्हणल्याच्या नंतर मग इथे बॅग पॅक वगैरे करत आहे. मम्मीने कपाट आवरायला काढलं होतं. माझे जुने इतके ड्रेस भेटले की काय सांगायचं. म्हणजे आधीचे ड्रेस सगळे तसेच आहेत. मम्मी म्हणली ते मी देऊन टाकते, आमच्या तिकडे मावशीची मुली वगैरे आहेत ना, त्यांना देऊन टाकते म्हणली. हा एक ड्रेस, म्हणजे खूप सारे ड्रेस आहेत ना की जे की यूज पण केले नाहीत, कारण नवे ड्रेस किंवा स्लीवलेस वगैरे असल्यामुळे यूजच झाले नाहीत. खूप सारे ड्रेस आहेत. आणि माझे आधीचे ड्रेस आहेत ना, मला वाटते हा वाला ड्रेस मला इतका जास्त आवडत होता ना, खूप जास्त. पण आता ह्याचा ट्रेंड गेला, त्यामुळे आता काही घालू शकत नाही तर मी नेहमी घातला असतं नक्कीच. पण आता ह्याचा ट्रेंड पूर्णपणे गेलेला आहे. पाहू शकतात ना किती सुंदर ड्रेस आहे हा. म्हणजे ह्याचा कलर थोडासा आता विचित्र वाटतो बरं का, पण ड्रेस पॅटर्न वगैरे ना खूप सुंदर आहे. स्लीवलेस होता त्यामुळे तर मला अजून आवडत होता हा ड्रेस. खूप सुंदर वाटत होता लहानपणी म्हणजे मला वाटते 9वी ते 10वी, 10वीचा ड्रेस असेल बहुतेक. 7-8 वर्ष झाले ह्या ड्रेसला. आणि हा एक ड्रेस माझ्या मावशीचा होता, तिच्याकडून मी आणला होता. इतका सुंदर आहे ना, प्रचंड सुंदर आहे ना. असा पॅटर्न आजकाल आहे ना बघायला पण भेटणार नाही. आणि किंवा मग तेवढं महाग पण असतात आजकालचे ड्रेस हे वाले. मला आहे ना यावर एक शेवटचे फोटो काढायचे होते, कारण हे सगळे ड्रेस आहे ना देऊन टाकायचे होते, कारण घालणं होत नाही किंवा मग थोडंसं असं कुठंतरी विचित्र दिसत आहे त्यामुळे. आणि तो ड्रेस आहे ना, त्या ड्रेसवर मला फोटो काढायचे आहेत. मग आता मी थोड्या वेळाने काढेलच. तर इथे ना काल वडीलधाऱ्यांसाठी जो ड्रेस घेतला आहे ना, तर त्याचंच मी इथं पॅकिंग करणं चालू आहे, कारण नवा ड्रेस आहे. मग पॅक करून ठेवला म्हणजे कसं लगेच लग्नाला वगैरे काही कार्यक्रम असून की घालायला बरं पडतं. नाही त्याचं तसंच ठेवलं तर मग तो चुरगळतो, परत आपल्याला इस्त्री वगैरे करायला लागते. तर ना हा वाला ड्रेस पण इथे आम्हाला पॅक करायचा आहे. आणि अनु बघा कशी सरकत पलीकडच्या रूमवरून इथे खाली आली आहे, कारण तिच्या पायाला खूप मोठा म्हणजे भाजला आहे. तुम्हाला जसं सांगितलंच मी की तिच्या पायाला तवा भाजला आहे वगैरे, तुम्हाला जसं सांगितलंच मी. तर इथे अजून पण काय झालं ते तुम्हाला मी सांगितलं, त्यामुळे व्लॉग आपल्या काही आले नाही जास्त. काही चांगलं वाटत नाही घरचं माणूस असं गेल्याच्या नंतर. जसं की तुम्हाला सांगितलं माझ्या मम्मीचे चुलते म्हणजे माझे आजोबाच होते. मी मामाच्या गावाला शाळेला होते, त्यामुळे मग ते वारले होते, म्हणून काही आम्ही जास्त व्लॉग शूट केला नाही. त्याच्या आधीचे व्लॉग आहेत बरं का, त्याच्या आधीचे व्लॉग आता तुम्हाला आठवडाभर जवळजवळ पाहायला मिळतील. मम्मीच्या तिकडून मी सासरी गेल्याच्या नंतर ते झालं असं. नंतर मग मी मावशीकडे होते 7-8 दिवस.
असंच माझी सुट्टी चालली आहे. आता थोडेच दिवस राहिले आहेत, अगदी 15 दिवस राहिले आहेत आम्ही इथे. आता उन्हाळा संपायच्या आधी आम्हाला वॉटर पार्कला पण जाऊन यायचं आहे. मावशी म्हणली होती, बघू आता कसं काय होतं ते तर तुमच्याशी सगळं शेअर करत जाईन स्टेप बाय स्टेप. ही वाली साडी ना माझी आहे, खूप सुंदर आहे, माझी एंगेजमेंटची साडी आहे ही. मम्मीला म्हणलं मम्मी राहू दे तुलाच, कारण तिथे माझ्या सासरी ठेवली होती, तिथं इकडे ठेव तिकडे ठेव तिकडे ठेव अशीच ती खराब होत चालली आहे, कारण मला ती खूप फुगते ना साडी, त्यामुळे ती मला काही आवडत नाही. त्यामुळे मी ना मम्मीला म्हणलं तू घाल, तुला कधी घालता येईल तेव्हा. आणि ही माझी बॅग आता मला ही पॅक करायची आहे, कारण आता निघायचं आहे उद्या, त्यामुळे आदल्या दिवशी तरी ॲटलिस्ट बॅग पॅक झाली पाहिजे. मी येणार आहे परत का इकडे माहेरच्या माहेरी, कारण मला कुरड्या वगैरे न्यायचं आहे, थोडंफार सामान पण न्यायचं आहे, त्यामुळे मी येणार आहे. पण बघू आता पण आधी ही कपडे वगैरे नेले म्हणजे नंतर बाकीचं सामान न्यायला बरं पडेल, कारण सगळं एकदाच न्यायचं म्हणल्याच्यानंतर मोठी गाडी केली तरी पुरायची नाही, इतकं माहेरून सामान आपलं निघतं. तर इथे सगळ्या कपड्यांच्या ऑलमोस्ट मी घड्या घालत आहे म्हणजे चांगले आहेत कपडे बरं का. घड्या वगैरे घालून ठेवल्या होत्या आधीच मी, पण थोडे राहिले होते, तेच म्हणलं घालावं. आणि गरम तर इतकं होते ना की मापाच्या बाहेर. उन्हाळा खूप जास्त कडक आहे ह्यावेळेचं मला वाटते, त्यामुळेच गरम भरपूर होते, त्यामुळे घरात आहे ना अजिबात थांबू वाटत नाही. फॅन वगैरे कूलर वगैरे पलीकडच्या रूममध्ये आहे, फॅन पण पलीकडच्या रूममध्ये आहे, पण खालचा टेबल फॅन आहे ना बघा, अनु पलीकडे कशी चालते असं थोडंसं पुढचा जे भाग आहे ना तो टेकवत नाही अजिबात, मागच्या भागावर असं चालते. पण ठीक आहे, बरी झाली आहे ती. आता आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे की मी कसं ती चालत आहे वगैरे. तर ही जीन्स वगैरे ना खूप सारं आहे, इथेच ठेवलं होतं मी, पण आता ते अनुला बिलकुल पण बसत नाही. म्हणजे मला असं अनुचे कपडे कोणाला देऊ पण वाटत नाही, पण जे यूज केलेले नाहीत ना मग ते देते मी असे. आणि हा ब्लाऊज पाहू शकतात, ऑनलाईन घेतला आहे. मम्मीला तेच दाखवत आहे की बघ मम्मी ऑनलाईन घेतला आहे ब्लाऊज. आणि मम्मीचं ब्लाऊज आणि माझा ब्लाऊज म्हणजे माप सेम आहे की नाही तेच आम्ही पाहत होतं, पण ऑलमोस्ट आमचं माप सेमच आहे. खूप छोटी झाली आहे, म्हणजे मला वाटत नाही माझ्या तब्येतीने मी छोटी झाली आहे, पण मम्मीचं माप आणि माझं माप बरोबर सेम यायला लागलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की मी पण छोटी झाली आहे. माझ्या वडिलांचा बड्डे होता 1 मेला, त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. 1 मेच्या दिवशी छान असं सेलिब्रेशन केलं आम्ही. रात्री लाईट गेली होती त्यामुळे काही सेलिब्रेशन करायला आलंच नाही, म्हणजे आलं आम्ही केलं थोडंसं टॉर्च वगैरे लावून केलं. काय आता केक वगैरे आणला आहे त्यामुळे सेलिब्रेशन तर करायच लागते. आणि प्रत्येक वेळेस मी माझ्या वडिलांना शर्ट वगैरे गिफ्ट घेत असते. शर्ट म्हणजे हे पॅन्ट शर्ट, आणि हा वाला घेतला होता मी वडिलांना गिफ्ट छान असा. अनुचं पाय खूप दुखत होता, संध्याकाळचं जरा तिचं दुखतोच पाय वगैरे, त्यामुळे ती थोडीशी चिडचिड करत होती. आणि तिला केक खायला तर भयंकर लेवलला आवडतं, म्हणजे खूप जास्त आवडतं केक वगैरे खायला, त्यामुळे तेच हात घालत होती मध्ये मला खायचं आहे. तिला म्हणलं थांब आपण केक कट करूया आणि त्याच्यानंतर खाऊया. आणि भैयाचं त्यांचं काय मस्ती दंगा चालूच असते. आता भैया आहे शिरूळला, म्हणजे शिरूळला तो शिकायला जाणार आहे, जसं की तुम्हाला माहितीच आहे रायगडला तो आमच्यासोबत होता शिकायला, पण आता शिरूळला जाणार आहे, त्यामुळे अनुला तर अजिबातच करमणार नाही आहे. नंतर आम्ही ताट पण रेडी केलं, त्यात सोन्याची अंगठी टाकायची राहिली आहे. अनुला म्हणलं अनु तू ताट म्हणजे ओवळ वगैरे, पण नाही तिला ओवळायचं नव्हतं, काय नाही, तिला फक्त केक खायचा होता. थोडंसं रडका पण चेहरा तुम्ही पाहून घ्या, कारण तर रडते पण ती, म्हणजे हसते, म्हणजे जेवढीच ती हुशार आहे ना तेवढी वेडी पण आहे. मग मस्त पॉलिश केल्याच्या नंतर तिला म्हणलं थोडंसं ओवळ ग बाई, मग ती ओळायला लागली आहे. म्हणलं चला मी आता गंध वगैरे लावून घेते, कारण माझ्या वडिलांना पण जायचं होतं बाहेर, भागवत कथा वगैरे आहे शेजारी, मग तिकडे जायचं होतं. आणि बघा साखर कशी चालत आहे, म्हणजे अनु इतकी हुशार आहे ना, खरंच हुशार पण आहे, आणि तेवढीच आता एवढ्यात वेडी पण व्हायला लागली आहे, काय सांगायचं. मम्मीला म्हणलं मम्मी तू ओवळून घे गं. कोणीच तयार वगैरे काही झालं नव्हतं, घरच्या कपड्यांवर वगैरे आम्ही ते सेलिब्रेशन करत आहोत, कारण लाईट गेली होती. संध्याकाळच्या 6 वाजता लाईट जाते, ते रात्री जवळजवळ 10 वाजता लाईट येते. 10 वाजेपर्यंत काही आम्ही थांबू शकत नव्हतं, कारण अनुला लवकर झोपवावं लागतं, कारण ती त्रास देते थोडासा, असं झोपायच्या टायमाला तिचा पाय दुखतो, त्यामुळे मग तिला पण झोपवायचं होतं. म्हणून मग इथे लवकरच सेलिब्रेशन, माझ्या वडिलांना पण जायचं होतं. आणि एकदा गेल्याच्यानंतर किती वाजता येतात काय माहिती, हे काही सांगता येत नाही. त्यामुळे मग इथे भैयानी ना छान असं बल्ब लावला, मोठा जो टॉर्च असते ना ती लावली. मग इथे आरव म्हणजे माझ्या भावाचं पोरगं ते पण आलं होतं, मग ते पण इथे ओवळून घेत आहे. भैयाला पण म्हणलं तू पण ओवळ. आणि नंतर सगळं ओवळण झाल्याच्या नंतर इथे आता आम्ही केक कट करत आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर अण्णा म्हणतो आम्ही पप्पांना अण्णा म्हणतो, लहानपणीपासूनच सवय लागली. म्हणजे ना इथालचे सगळे लोक म्हणजे माझे चुलत भाव वगैरे अण्णा म्हणत होते, कारण चुलते असल्यामुळे त्यांचे.
मग आम्हाला पण सवय लागली आहे, कारण जसं आपण कानावर ऐकतो तसंच सवय लागली जाते. माझ्या वडिलांना बिलकुल आवडत नाही पप्पा वगैरे म्हणलेलं, म्हणजे आधी आवडत नव्हतं, आत्ता कधी कधी टिंगलमध्ये किंवा मग मज्जामध्ये म्हणून घेतो आम्ही पप्पा वगैरे, पण त्यांना अण्णाच सगळे म्हणतो आम्ही. तर इथे आता मम्मी पण केक चारत आहे आमच्या अण्णांना. आणि अनुला ती वरची क्रीमच जास्त आवडते, आतमधला स्पॉन्स वगैरे अजिबात नाही आवडत, वरची क्रीमच आवडती. आणि तिला वाटलं की अण्णा थोडंच खातील, तर ती सगळं खाल्ल्यानंतर ती असं पाहते की काय. आणि माझा ड्रेस नवीन घेतला आहे त्यावर पडतंय हळूहळू चारा आहे हे ते. जर ऑडिओ मी ठेवला असता ना, तर त्यामध्ये तुम्ही ऐकलं असतं की ड्रेसवर पडतं यावं नीट चारा असंच माझं चालू होतं. कारण नवीन ड्रेस आहे ना, ॲटलिस्ट थोड्या दिवस तरी चांगलं राहायला पाहिजे बघा. शेवटवर पण थोडंसं पडलं होतं, कारण सगळेच चारत होते सगळीकडून सगळे. गावाकडे असलं की ना, थोडं छोटासा का होईना किंवा छोट्यांचा किंवा मोठ्यांचा बड्डे असला ना, तरी सगळ्यांना आम्ही बोलवतो. पण आज लाईट गेली होती त्यामुळे ना बाकी कोणाला बोलवलं नव्हतं, मुलं आणि आम्हीच होतो. आणि अनुच्या पायाला बघा कसं लागलं आहे, एवढं भाजलं आहे ना, पाहू शकतात असं कायचं एवढं भाजलं आहे. पण तरी पण तिला आहे ना मस्ती करायचीच असते, बघू शकतात कसं करते. ओ मम्मी माझा फोटो काढते का तू बायाचा, मग मी असं बघू का, मग मी तसं बघू का, आणि हे बघा माझं पॉपेटन हेन तेन. तिला इतकी दंगा मस्ती चालू असते ना तिची, काय सांगायचं. आणि दुसऱ्या दिवशी ना असं काहीचं दिसत होतं, पाहू शकतात. म्हणजे मलाच अक्षरशः बघू वाटत नव्हतं, खूप विचित्र दिसत होतं. असं कधीच कोणाच्या बाबतीत घडू नये. तिचा तव्यावर पाय पोळला, जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी ऑलमोस्ट सांगितलंच की काय झालं आहे वगैरे. तव्यावर पाय पोळला आणि मग त्याला हवाला जो फॅन आहे ना, तो कंटिन्यू हवा लागत होतं त्याला, कारण ते थोडं जरी असं ड्राय पडलं ना की खूप जास्त धुगत होतं. डायरेक्ट तव्यावर पाय पडला, म्हणजे खरंच कोणाच्याच बाबतीत होऊ नये. आणि त्याच्यानंतर तिला एका जागेवर बसवलं होतं आम्ही. नंतर मग तिला म्हणजे जवळजवळ आठवडाभर ती एका जागेवर बसून होती ना, एका जागेवर बसून असं इतके कांड करत होती की हे दे ते दे. आणि पावडर तर बघा आता किती घोळसून घेतलं आहे. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग भेटू आपण उद्या. बाय.